ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ देवा। सर्वांना नमस्कार, शरणू शरणार्थी। महात्मा बसवेश्वर म्हणजेच बसवण्णा आणि बसवादी शरणांचा इतिहास जो आहे तो फक्त धार्मिक पातळीवर नाही आहे। म्हणजे मी लिंगायत आहोत, आम्ही वचन वाचतो, बसवण्णांचं चरित्र, बसवेश्वर महाराज होते, संत होते, एवढाच विषय नाही आहे। तो एक जाज्वल्य इतिहास आहे, वारसा आहे बसवादी शरणांचा। म्हणजेच कल्याण पर्वाचा इतिहास आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांच्या स्थळांना, त्यांच्या पाऊलखुणांना शोधत शोधत त्या ज्या परिसरात वावरले, फिरले, बसले, उठले त्या स्थळांना भेट देण्याची गरज आहे। छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला समजून घेताना त्यांच्या चरित्रासह त्यांनी निर्माण केलेल्या गडकोट किल्ल्यांचीही माहिती घेणं आवश्यक आहे। आपण जरी फक्त वानगी दाखल रायगडाला जरी भेटलो तरी शिवरायांच्या उत्तुंग कर्तृत्वाची साक्ष पडते। तीच कथा महात्मा बसवण्णा आणि कल्याण पर्वाची। म्हणूनच केवळ धार्मिक उपक्रम किंवा धर्मकार्य म्हणून शरणांच्या चरित्राकडे न पाहता तो आमचा वारसा आहे, तो आमचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा, त्या वारशाचा जतन आणि समजून घेण्याची जबाबदारी आमची आहे असं आपण मानलं पाहिजे। हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं मी म्हणेन। म्हणूनच डॉक्टर भीमराव पाटील यांच्यासारख्या साक्षेपी संशोधकांना मराठी वाचकांसाठी शरणांच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला आहे। शरणगाथाच्या या सत्रामध्ये डॉक्टर भीमराव पाटील यांच्या समवेत शरणांच्या पाऊलखुणा शोधण्याचा हा प्रयत्न। चला पाहूया शरणस्थळे। म्हणजे ह्या शरणस्थळांना का जायचं आपण? नवस म्हणून जायचं का? यात्रा म्हणून जायचं का? जत्रा म्हणून जायचं का? तिथं स्नान करण्यासाठी जायचं का? शुद्ध होण्यासाठी जायचं का? पापमुक्तीसाठी जायचं का? हे बसवादी शरणांनी कुठंही सांगितलेलं नाही। कारण बसवादी शरणांनी वचनांमधून या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला आहे। तिथं जाऊन बत्ताशी आणण्यासाठी किंवा प्रसाद आणण्यासाठी, नारळ आणण्यासाठी, बेलफूल वाहण्यासाठी तिथं आपल्याला जायचं नाही आहे। तर बसवादी शरणांची संस्कृती, इतिहास, त्यांचं तत्वज्ञान, तिथलं समाज जीवन, तिथले ऐतिहासिक संदर्भ, शिलालेख, प्राच्यावशेष, निसर्ग सौंदर्य, तिथली दासोहाची व्यवस्था, शरणांचं बलिदान, त्यांचं शौर्य, पराक्रम, हे सर्व जर जाणून घ्यायचं असेल तर ही बसवादी शरणांची शरणस्थळे जाऊन पाहणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून हा विषय आहे। मी आत्ताच आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की आपला इतिहास जाणून घेण्यासाठी, तिथले शिलालेख तपासण्यासाठी आपण पुस्तकं वाचतो, त्या पुस्तकातले संदर्भ वाचल्यानंतर खरंच ते संदर्भ तिथं पाहायला उपलब्ध आहेत का, ही सत्यता पडताळून पाहण्यासाठी आणि आपली संस्कृती, आपला इतिहास, सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी हे शरणस्थळे आपण पाहणं गरजेचं आहे। 900 वर्षापासूनचा इतिहास, परंपरा, ऐतिहासिक अवशेष त्या गवीज सांगत आजही उभ्या आहेत की लातूर जिल्ह्यामधले आणि महाराष्ट्रातले शरण बांधव आमच्याकडे कधी येतील, आम्हाला कधी पाहतील, आम्हाला कधी जाणून घेतील। बसव कल्याणच्या किल्ल्याचे दगड दगड नाहीत, बसव कल्याणच्या गवी केवळ गवी नाहीत, तर तो आपला इतिहास आहे। तिथल्या खडकांवरती, तिथल्या दगडांवरती बसवादी शरणांचा इतिहास कोरलेला आहे। ते शिलालेख नुसत्या ओळी आणि नुसत्या रेषा आणि नुसती अक्षर नाहीत, तर ते आपल्याशी संभाषण करणाऱ्या, आपल्याशी बोलणाऱ्या इतिहासाचे ते दस्तऐवज आहेत, ते साधनं आहेत। त्याला आपण बोलतं केलं पाहिजे, त्याला आपण बोलतं करून तिथं आपण भेट दिली पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे। म्हणून ही शरणस्थळे आहेत, म्हणून या शरणस्थळांना आपण भेट देणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून शरण बांधवांनो, चला पाहू या शरणस्थळे। महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये आणि तमिळनाडू आणि केरळामध्ये सुद्धा असे काही अवशेष, गोव्यामध्ये बसवादी शरणांचे अवशेष आणि स्मारकं आहेत की तिथं आपण भेट दिली पाहिजे। म्हणून मी आता सुरुवात करणार आहे बसवून बागेवाडीपासून। बागलकोट जिल्ह्यामध्ये बागेवाडी नावाचा तालुका आहे आणि या बागेवाडीमध्ये महात्मा बसवण्णांचा जन्म 1105 साली झाला, मादिराज आणि मादलांबिका यांच्या पोटी, कर्नाटकामध्ये। 1967ला
बागेवाडीला बसवन हे नाव जोडलं गेलं आणि बसवन बागेवाडी झाली. त्याच बसवन बागेवाडीमध्ये महात्मा बसवण्णांचा जन्म झाला. ते बसवण्णा स्मारक कुडल संगम विकास प्राधिकरणाने त्याचा विकास केलेला आहे आणि आतून महात्मा बसवण्णांच्या जीवनाशी संबंधित सर्व तैलचित्र त्या ठिकाणी त्या भिंतीवर रेखाटलेली आहे. आणि तिथला पुतळा, ते जन्मस्थळ तुम्हाला पाहता येईल. महात्मा बसवण्णांचं स्मारक, बसवन गुडी, जिथं महात्मा बसवण्णांची आई लहानपणापासून त्या गुडीमध्ये जायची. बसवण्णाही तिथं जायचे. चालुक्य राजांनी बांधलेले ती गुडी आणि ती मंदिरं आणि तिथले शिलालेख बसवण्णांचा काळ ठरवण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कन्नड भाषेतील, हळे कन्नड भाषेतील तिथे शिलालेख आहेत. ते जन्मस्थळ तिथं आपण पाहू शकता. बसवन बागेवाडीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला राहण्याची, दासोहाची, निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी विनामूल्य पद्धतीनं करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढं म्हणजे जवळच 10 किलोमीटर अंतरावर इंगळेश्वर नावाचं गाव आहे, जिथं बसवण्णांचं आजोळ आहे. हुट्टीद म्हणे, तेच विजापूर जिल्ह्यामध्ये, बागलकोट जिल्ह्यामध्ये आजोळ गाव आहे. हुट्टीद म्हणे म्हणजे ज्यांचं आजोळ गाव. म्हणजेच त्याच इंगळेश्वरमध्ये वचनशिला मंडप, बसवण्णांचे सगळे वचन दगडावर कोरून त्याचा एक मंडप बनवलेला आहे. तुम्ही बघा जाऊन, एक एक वचन लिहिलेलं नाही, दगडावर कोरलेलं आहे आणि त्याचा एक मंडप बनवलेला आहे. ते वचनशिला मंडप, तिथंही दासोहाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था आहे. एक विरक्त मठ आहे. रेवण सिद्धेश्वरांची एक प्राचीन गुहा, बसवकालीन ते शरण होते, त्यांची एक गवी, अक्क महादेवीची गवी सुद्धा इंगळेश्वरमध्ये आहे. ते तुम्ही पाहू शकता. तिथून पुढं निडगुंदी मार्गे आपण अलमट्टी पाहू शकता. जे अलमट्टी कृष्णा नदीवर सर्वात मोठं धरण आहे. सांगलीपर्यंत त्याचं पाणी बॅकवॉटर आहे, ते खूप मोठं धरण आहे. तेच कृष्णा नदी पुन्हा कुडल संगम, चिक्क संगमला जाते. म्हणून तिथं वीज निर्मितीचा प्रकल्प, कृष्णा नदीचं पात्र, तिथले संगीत कारंजे, तिथलं मुघल गार्डन, प्रसिद्ध 2 गार्डन, उद्यानं, अत्यंत निसर्गरम्य अशा प्रकारचा तो परिसर तुम्ही आलमट्टी पाहू शकता. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ शकता कुडल संगमला. जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर हे सगळे स्थळ आहे. कुडल संगम, तालुका हुनमुन, जिल्हा बागलकोट. संगम क्रॉसला उतरायचं, विजापूर ते हॉस्पेट या मार्गावर संगम क्रॉसला उतरा. तिथून 8 किलोमीटर अंतरावर पूर्वेला महात्मा बसवण्णांचं ज्ञानभूमी, तपोभूमी आणि लिंगैक्य भूमी म्हणजे कुडल संगम. ही कुडल संगममध्ये महात्मा बसवण्णांनी 12 वर्ष ज्ञानाची साधना केली, सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि तिथंच कल्याण क्रांतीच्या नंतर महात्मा बसवण्णा हद्दपार झाल्यानंतर कुडल संगममध्ये जाऊन लिंगैक्य झाले. म्हणून कुडल संगम ही त्यांची तपोभूमी, ज्ञानभूमी आणि लिंगैक्य भूमी सुद्धा आहे. म्हणून त्यांचा तो ऐक्य मंडप आजही कुडल संगममध्ये आहे. कृष्णा आणि मलप्रभा या 2 नद्यांचा संगम त्या ठिकाणी झाला, म्हणून तो कुडल संगम आहे. 60 फूट खोल पाण्यामध्ये ती बसवण्णांची समाधी आहे. लोकांना असं वाटतं की पाण्यात कशी बांधली. बसवण्णांच्या काळामध्ये तिथं काही नारायणपूर नावाचं धरण आहे. त्या धरणाचं बॅकवॉटर आता 1970च्या नंतर ते वाढलेलं आहे. पण पूर्वी ही समाधी एकदम नदीच्या किनारी होती. कारण प्रवाह नदीचा बदलत असतो किंवा किनारा रुंदावत असतो. म्हणून ही समाधी सुरुवातीला त्या कुडल संगममध्ये कुडल संगमेश्वराच्या मंदिराच्या समोर त्या कृष्णा नदीच्या किनारी होती. परंतु नंतर कर्नाटक सरकारने धरणाच्या पाण्यामध्ये, जलाशयामध्ये जात असल्यामुळे त्या ठिकाणी गोलाकार भिंत बांधून, सेतू बांधून ती आता सुरक्षित केलेली आहे. आणि म्हणून बसवसागर कुडल संगमच्या कृष्णा आणि मलप्रभेच्या संगमामध्ये 60 फूट खोल पाण्यामध्ये तुम्हाला बसवण्णांच्या समाधीचं दर्शन घ्यावं लागतं. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा तो परिसर आहे. पाणी वर आणि तुम्ही आत, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी असते. ते तुम्ही जाऊन पाहू शकता. म्हणून तिथं शिलालेख आहेत. कुडल संगमेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. तिथं बसवण्णांचं एक नंदी बसवण्णांची मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी नंतर बसवण्यात आलेली आहे. कुडल संगम हे अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रातून अनेक सहली जात आहेत. विविध जाती धर्माचे, सर्व जाती धर्माचे लोक, जे कोणी पर्यटन प्रेमी आहेत, ते सगळे कुडल संगम पाहायला जात आहेत. आपण गेलं पाहिजे, परिवारासह गेलं पाहिजे, सहली काढल्या पाहिजेत, ते आपण पाहिलं पाहिजे. ते अत्यंत आवश्यक आहे. म्हणून कुडल संगम एकदा नक्की पाहाच. तिथं गेल्यानंतर काही खर्च नाही आहे. तिथं तुम्हाला दासोहाची व्यवस्था आहे. सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला त्या ठिकाणी दासोह व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. माताजीच्या त्या बसव धर्मपीठामध्ये आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे. कुठलीही आपल्याला त्या ठिकाणी गैरसोय होणार नाही, अशा प्रकारचं ते कुडल संगम आहे. आणि म्हणून तिथं
5,000 लोक बसतील अशा प्रकारचं मोठं सभाभवन तुम्हाला बघता येईल. तिथंच बाजूला महात्मा बसवांना आणि बसवादी शरणांची संस्कृती म्युझियम मधून तुम्हाला पाहता येईल. सगळे चित्र तुम्हाला पाहता येईल. तुम्ही पुस्तकं वाचता, ऐकता, हे सगळं शिल्पबद्ध करण्यात आलेलं आहे. शब्द इतिहास तो आता शिल्पाच्या माध्यमातून इतिहासबद्ध करण्यात आलेला आहे. ते म्युझियम तुम्हाला पाहता येईल. हम्पी विद्यापीठाचं एक संशोधन केंद्र तुम्हाला पाहता येईल. मोठं ग्रंथालय तुम्हाला तिथं पाहता येईल. दासो भवन आहे आणि माताजी निर्मित लिंगायत धर्मपीठ, तिथं शरणग्राम, सर्व शरणांचे पुतळे आहेत. तिथंही ग्रंथालय आहे. तिथं राहण्याची व्यवस्था आहे, दासोवाची व्यवस्था आहे, निवासाची व्यवस्था आहे, शरणग्राम आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक बसव केंद्र आणि त्याच्या आत बसवादी शरणांचा सर्व इतिहास शिल्पबद्ध करण्यात आलेला आहे. म्हणून वर्षभरामध्ये तुम्ही कधीही केव्हाही जाऊ शकता. सोलापूर, विजापूर, संगम क्रॉस ते कुडल संगम अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी कुडल संगमला जाऊन पाहू शकता. लातूरहून 300 ते 350 किलोमीटर अंतरावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुडल संगम आहे. त्यानंतर तुम्ही विजापूर हे एक गोल घुमट, जगप्रसिद्ध गोल घुमट आहे. येताना रस्त्यावर आहे फगू हळकट्टी यांचं घर आहे. फगू हळकट्टी यांची समाधी आणि BLD परिसरामध्ये एक फगू हळकट्टी यांचं संशोधन केंद्र आहे आणि 770 शरण लिंगगण मंदिर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. म्हणजे कुडल संगम, बसवन बागेवाडी, इंगळेश्वर, आलमट्टी आणि विजापूर आणि त्याच मार्गावर येताना तुम्हाला सोलापूर बघता येईल. कारण सोलापूर ही शरण सिद्धरामेश्वरांची त्या ठिकाणी समाधी आहे. ती कर्मभूमी आहे. तिथं जन्मस्थळ आहे त्यांचं. रेवण सिद्धेश्वरांचं मंदिर आहे. इंद्रभवन जी वारणारी बांधलेलं महत्वाचं ते आज तिथं नगरपालिका चालते. अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं ते शरणस्थळ आहे. तिथूनच मंगळवेढ्याला तुम्ही जाऊ शकता. मंगळवेढा ही महात्मा बसवनांची आद्य क्रांतीभूमी आहे. मंगळवेढ्यामध्ये जरी आज त्यांचे अवशेष नसले तरी एक छोटासा राजवाडा किल्ला तिथं आहे. तिथं कन्नड भाषेतले शिलालेख आहेत आणि ही महाराष्ट्रातून मंगळवेढ्यातून त्यांनी आपल्या समग्र समाजक्रांतीला प्रारंभ केला असल्यामुळं मंगळवेढा हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शरणस्थळ आहे आणि तिथं आता येणाऱ्या काळामध्ये महात्मा बसवनांचं भव्य स्मारक केलं जाणार आहे. ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आहे आपल्याला गुड्डापूर दानम्मा. तिथं सांगली जिल्ह्यामध्ये बसवादी शरणांचा इतिहास सांगत असताना गुड्डापूरची दानम्मा ही गुड्डापूर जत तालुका जत सांगलीवरनं ती बसव कल्याणला आली आणि बसव कल्याणमध्ये येऊन ती दासोह करू लागली आणि तिनं अनुभव मंडपामध्ये प्रवेश घेतला आणि बसवनाने सांगितलं तुम्ही तुमच्या भागामध्ये जावा आणि मग ती त्या ठिकाणी गुड्डापूरला गेली आणि गुड्डापूरमध्ये सोमनाथ यांच्याशी तिचा विवाह झाला आणि त्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर समाजाला इष्टलिंग दीक्षा देण्याचं काम तिनं केलं. आणि इतकंच नाही तर अक्का नागम्मा वचन साहित्य उळवीला घेऊन जात असताना हातामध्ये तलवार घेऊन 16 षडोपचार अशा प्रकारचे तरुण सोबत घेऊन उळवीपर्यंत अक्का नागम्माला संरक्षण देण्याचं काम आमच्या गुड्डापूर दानम्माने केलेलं आहे. केवळ दासोह केला असं नाहीये, केवळ इष्टलिंग पूजा केली असं नाहीये, तर हातामध्ये तलवार घेऊन शूरवीर पराक्रम गाजवत आणि बिज्जल सैन्याशी संघर्ष करत तिने शरणांना संरक्षण दिलेलं आहे. ती गुड्डापूरची दानम्मा तुम्ही गुड्डापूर पाहू शकता. तिची समाधी, सोमनाथांची समाधी, तिथं सुद्धा अत्यंत सुंदर अशा प्रकारची दासोवाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 7 निवास भवन आहे. तिथं तुम्ही राहा जाऊन व्यवस्थित. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ते गुड्डापूर दानम्माचं स्मृतीस्थळ आहे आणि म्हणून गुड्डापूर दानम्माचं ती समाधी स्थळ तुम्ही पाहू शकता. तिथं जवळच त्या ठिकाणी एक संगतीर्थ नावाचं स्थळ आहे शेतामध्ये. म्हणजे असं गाव जवळ नाहीये, 3 गावाच्या सीमेवरती आहे. तिथं गुड्डापूर दानम्मा आणि सोमनाथ यांचा विवाह झाला होता आणि माझ्यासोबत गोरगरिबांचे विवाह झाले पाहिजेत म्हणून 500 लोकांचे विवाह त्या काळामध्ये, 500 वधूवरांचे विवाह त्या ठिकाणी गुड्डापूर दानम्माने स्वखर्चाने त्या ठिकाणी लावलेले होते. म्हणजे बघा, आपण खरं तर आज आम्ही सामूहिक विवाह सोहळे आयोजित करतो, पण त्या काळामध्ये आमच्या गुड्डापूर दानम्माने सामूहिक विवाह सोहळा जिथं आयोजित केला ते संगतीर्थ आजही जत तालुक्यामध्ये आहे. आणि त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर उमराणी या ठिकाणी गुड्डापूर दानम्माचं जन्मस्थळ आहे. तिथंही तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. म्हणजे उमराणी, संगतीर्थ आणि गुड्डापूर दानम्मा हे सर्व गुड्डापूर दानम्माशी संबंधित शरणस्थळे आहेत आणि ती आजही त्या ठिकाणी आहेत. तुम्हाला तिथे गेल्यानंतर सर्व इतिहास समजेल. तिथं शिलालेख आहे, तिथं राहण्याची व्यवस्था आहे, दासोहाची व्यवस्था आहे. अलग लक्षामध्ये तुपामधली पुरणपोळी तुम्हाला त्या ठिकाणी दासोहामध्ये दिली जाते. त्या स्थळी तुम्ही नक्कीच ते जाऊन पाहू शकता. त्याच्यानंतर गुड्डापूर दानम्माच्या नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हायवेवर एक मजले तमदलगे म्हणून गाव आहे आणि मजले तमदलगे या गावाच्या त्या ठिकाणी एक बसवण्णांचं जुनं प्राचीन देवालय आहे आणि प्राचीन मंदिर आहे. तिथंच अल्लम प्रभूंच्या
पादुका सुद्धा आहेत, कारण अल्लम प्रभू आणि या ठिकाणी आपले सिद्धरामेश्वर त्या आळते डोंगरावर जात असताना तिथं थांबले होते असा इतिहास सांगितला जातो. म्हणून कोल्हापूरच्या जवळ हातकणंगलेजवळ एक आळते डोंगर म्हणून आहे, अल्लम प्रभू डोंगर. त्या अल्लम प्रभू डोंगरावर सिद्धरामेश्वर, शरण सिद्धरामेश्वर, शरण धुळोबा आणि शरण अल्लम प्रभू या लिंगायत धर्माचा प्रसार करत करत कोल्हापूर भागामध्ये गेले. आणि ते एक मिनी महाबळेश्वर आहे, अत्यंत थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणून उन्हाळ्यामध्ये गणमेळावा आयोजित केला जातो. त्या गणमेळाव्याला सगळे लोक तिथं जातात. आणि तिथं जर तुम्ही गेलात तर तिथं एवढं ऑक्सिजन आहे, एवढं शुद्ध हवा आहे की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्याचं एवढं वेळ लागणार आहे की तुम्ही दरवर्षी तिथं जाल. आणि म्हणून आमचे अल्लम प्रभू सिद्धोबा, म्हणून त्या अल्लम प्रभू डोंगरावर 3 डोंगर आहेत. एका डोंगराचं नाव आहे अल्लम प्रभू डोंगर, दुसऱ्या डोंगराचं नाव आहे सिद्धोबा डोंगर आणि तिसऱ्या डोंगराचं नाव आहे धुळोबा डोंगर. म्हणजे हे शरण त्या काळामध्ये त्या भागामध्ये जाऊन थांबले होते, म्हणून त्याचे अवशेष आज हे अल्लम प्रभूचं दिव्यालय तिथं आहे, धुळोबा आहेत आणि सिद्धोबाचं स्मृतीस्थळ आहे. अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे आळते डोंगर आपण पाहू शकता आणि ते समजून घेऊ शकता, जाणून घेऊ शकता. याच्यानंतर आपल्याला जे महत्त्वाचं शरणस्थळ आहे ते म्हणजे उळवी, तालुका सुपा, जिल्हा उत्तर कन्नड. बरेच शरण लोक बसव कल्याणाला जात आहेत, कोडल संगमला जात आहेत, परंतु उळवीला जात नाही आहेत. उळवी हे फार महत्त्वाचं शरणस्थळ आहे, कारण शरण साहित्याचं रक्षण करणारं हे शरणस्थळ आहे. आणि म्हणून बसव कल्याणवर्ण ही शरण साहित्याची आमची जी दिंडी आहे, प्रबोधनाची दिंडी आहे. शरण साहित्याचं रक्षण करण्यासाठी अक्क नागम्माच्या नेतृत्वाखाली हे सगळं शरण साहित्य, वचन साहित्य घेऊन चन्न बसवण्णा, किन्नरी, ब्रह्मया, मडिवाळ, माचव्या, कल्याणम्मा, हरळया, कक्कया हे सगळे शरण वचन साहित्य घेऊन कुठं गेले तर उळवीला गेले. म्हणून हा जो मार्ग आहे, म्हणून उळवी तालुका सुपा, जिल्हा उत्तर कन्नड, कर्नाटकामध्ये आहे. मग या मार्गावर काही शरणस्थळ आहेत, ते म्हणजे एम की हुबळी, बेळगावच्या अलीकडे एम की हुबळी, मुगुटखान हुबळी तिला असं म्हणतात. घटप्रभा नदीच्या किनारी बसवण्णांची पत्नी आमची गंगांबिका, ही गंगांबिका वचन साहित्याचं रक्षण करत असताना ती युद्धामध्ये मारली गेली, ती शहीद झाली, म्हणून तिची त्या ठिकाणी समाधी आहे. म्हणून जसं कुडल संगमला गेल्यानंतर पाण्यामध्ये उतरून जसं समाधीचं दर्शन घ्यावं लागतं, तसं घटक प्रभेच्या पाण्यामध्ये जलप्रवाहामध्ये उतरून त्या ठिकाणी असं सभोवती गोलाकार भिंत आहे आणि सेतू बांधलेला आहे. तशाच पद्धतीची प्रतिकृती तिथंही केलेली आहे आणि ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एम की हुबळीला गंगांबिकेचं स्मारक किंवा त्यांची समाधी पाहू शकता. कित्तूर, जी आमची इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत 2 युद्धामध्ये इंग्रजांना हरवणारी कित्तूरची चनम्मा, कित्तूरचा राजवाडा, कित्तूरची रणगद्दी केरे, जिथं युद्ध झालं ते रणगद्दी केरे, कित्तूर राजांच्या सर्व समाध्या, कलमठ, हे सर्व तुम्ही कित्तूरमध्ये पाहू शकता. कित्तूरमधला तो मोठा राणी चनम्माचा पुतळा तुम्ही पाहू शकता. कित्तूरच्या जवळच बेलवडी आहे, जवळ 8 ते 10 किलोमीटरवर, जी बेलवडी मल्लम्मा, जी शिवकालीन आहे, जे सखुजी गायकवाड यांच्या विरोधामध्ये 28 दिवस तिला संघर्ष करावा लागला, ती आमची बेलवडीची मल्लम्मा. ही बेलवडी आणि तिची गढी, तिचा किल्ला, ते तुम्ही बेलवडीमध्ये पाहू शकता. बेलवडीमध्ये आमच्या मल्लम्माचा पुतळाही तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी 500 स्त्रियांचं स्त्री दल उभे करणारी, निर्माण करणारी हे आमची बेलवडीची मल्लम्मा, ते बेलवडी तुम्ही पाहू शकता. तिथूनच संगोळी रायांना, कित्तूर आणि चनम्माच्या नंतर कित्तूरचं संरक्षण करणारा संगोळी रायांना जो भूमिगत झाला होता, तो संगोळी रायांनाचं संगोळी नावाचं गाव, त्याचं स्मारक, त्याचं गाव ते तुम्ही पाहू शकता. त्याच्याजवळ नंदगड म्हणून आहे, जे संगोळी रायांना इंग्रजांनी वडाच्या झाडाच्या फांदीला लटकवून लोकांनी बघावं म्हणून रस्त्यावर फाशी दिली. ते वडाचं झाड आणि ते संगोळी रायण्णाचं स्मारक तुम्ही त्या नंदगडमध्ये पाहू शकता. 28 डिसेंबर 1830 रोजी त्या वडाच्या झाडाला लटकवून त्या ठिकाणी इंग्रजांनी संगोळी रायण्णाला फाशी दिलेली आहे. ते नंदगड तुम्ही पाहू शकता. बैलहोंगल, ज्या कित्तूर राणी चनम्माला 5 वर्ष जेलमध्ये सडून इंग्रजांनी मारलं, ती बैलहोंगलची जेल, ज्या जेलमध्ये 5 वर्ष कित्तूर आणि चनम्मा राहिली, ते कारागृह तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्याच समोर लिंगैक्य झाल्यानंतर राणी चनम्माचा अंत्यसंस्कार करण्यात आला. ते उद्यान, राणी चनम्मा उद्यान आणि राणी चनम्माची समाधी आणि त्या समाधीवर राणी चनम्माचा पुतळा, ते तुम्ही पाहू शकता. संगोळी रायण्णाचं उद्यान तुम्ही बैलहोंगलमध्ये पाहू शकता. हे सगळे बेळगाव जिल्ह्यामधले हे सगळे शरणस्थळ आहेत. तिथून पुढे देशनूर म्हणून जे निरंजनी महाल आहे, आपल्या निरंजनीसाठी आमच्या मल्लसर्जाने तो महाल बांधलेला होता खास, तो महालसुद्धा तुम्ही पाहू शकता. तिथून धारवाडला जाऊ शकता, तपोवन पाहू शकता, तिथं माताजींचा एक मठ आहे तेही पाहू शकता. तिथं राहण्याची दासोबाची व्यवस्था आहे. मुरघा मठ पाहू शकता. आणि इंग्रजांचा जो 2 अधिकारी होते, ते 4-5 अधिकारी होते, जो तिथला जॉन ठाकरे जे धारवाडचा कलेक्टर
कलेक्टर होता, त्याचं जे मुंडकं उडवलं तर ते सगळे प्रेत धारवाडमध्ये नेऊन दफन करण्यात आलेले आहेत. म्हणून ते धारवाडमधले ते जॉन ठाकरेचे थडगे त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. म्हणजे हा सगळा इतिहास आपल्याला जाणून घेता येईल. त्याच्यानंतर तुम्ही गदगला जाऊ शकता. गदगमध्ये डंबळ मठ म्हणून एक प्रसिद्ध मठ आहे, जो कर्नाटकामध्ये बसव तत्वाचा प्रसार करतो. 120 फूट उंचीची भव्य अशा प्रकारे बसवण्णांची मूर्ती, भव्य मूर्ती त्या गदग शहरामध्ये आहे. म्हणजे भारतातली सर्वात उंच, बसव कल्याणपेक्षा उंच अशी सर्वात उंच मूर्ती तुम्ही त्या गदग शहरामध्ये पाहू शकता. तिथं राहण्याची, दासोहाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. म्हणून गदगची महात्मा बसवण्णांची मूर्ती तुम्हाला तिथंच जवळच धारवाड, त्याच्यानंतर हुबळी, गदग, उळवी, कित्तूर या भागामध्ये गेल्यानंतर हे सर्व शरणस्थळ तुम्ही पाहावं. म्हणून त्या भोवतालचे सगळे छोटे छोटे शरणस्थळ सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि सांगत आहे. त्यानंतर सोगल डोंगर म्हणून आहे. सोगल डोंगर म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी आपलं स्मृतीस्थळ आहे. तिथंही दासोहाची व्यवस्था आहे. सुंदर धबधबे आहेत. तुम्ही तिथं ते निसर्गरम्य अशा प्रकारचा बेट पाहू शकता आणि तिथली संस्कृती तुम्ही जाणून घेऊ शकता. सोगल डोंगराच्या नंतर तुम्ही तिगडीला जाऊ शकता. तिगडी याचा अर्थ कल्याणम्मा, म्हणजे हरळय्या आणि कल्याणम्मा हे एक बसव कल्याण होते. हरळय्याला त्या ठिकाणी येळेहुटी शिक्षा देण्यात आल्यानंतर आमची कल्याणम्मा रडत बसली नाहीत. आपली सून गेली, आपला मुलगा गेला, आपला नवरा गेला, तरीही दुःख विसरून आमची कल्याणम्मा पदर कमरेला खेचून रणचंडी झाली, वीरांगना झाली, हातामध्ये तलवार घेतली आणि उळवीपर्यंत नागमाच्या सोबत वचन साहित्याच्या रक्षणासाठी निघाली. आमची कल्याणम्मा तिगडी या ठिकाणी त्या युद्धामध्ये मारली गेली, ती शहीद झाली. म्हणून आजही एका शेतामध्ये त्या तिगडी गावामध्ये कल्याणम्माची समाधी आहे. तुम्ही कल्याणम्माचा हा शूर पराक्रमी इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपण त्या ठिकाणी तिगडीला जाऊ शकता आणि समाधी पाहू शकता. अक्क नागम्मा पुढे गेल्या, वचन साहित्य सोबत घेऊन एका मैदानामध्ये त्या थांबल्या, चर्चा आणि विचारविनिमय करत होत्या. म्हणून अक्क नागम्मा शरणांसोबत ज्या स्थळी बसल्या होत्या, थांबल्या होत्या, तिथं गावच एक स्थापन झालेलं आहे. त्या गावाचं नाव आहे नागलापूर. गाव वसलेलं आहे, म्हणजे नागम्माच्या नावानं नागलापूर नावाचं गाव आहे. तिथं अक्क नागम्माचं स्मृतीस्थळ आहे. अक्क नागम्माची मूर्ती त्या स्मृतीस्थळामध्ये प्रतिष्ठापित केलेली आहे. म्हणून तुम्ही नागलापूर हे अक्क नागम्माचं स्मृतीस्थळ पाहू शकता. हुनशीकट्टी या ठिकाणी रुद्रमुनींची जे सोबत होते ते शरण, त्यांची स्मृतीस्थळ हुनशीकट्टीला आहे. कारीमणीला मडिवाळ माचई यांचं स्मृतीस्थळ आहे. कक्केरी जे शरण कक्कया, ज्यांनी वचन साहित्याच्या रक्षणासाठी हातामध्ये तलवार घेऊन वचन साहित्याचं रक्षण केलं आणि कादरोळी मुरगोड या ठिकाणी युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये आमची शरण कक्कया वीर मरण आला आणि म्हणून आमच्या क्रांतिकारी वीर शरण कक्कया यांची समाधी कक्केरीमध्ये आहे. कारण कक्क यांच्या नावानंच कक्केरी नावाचं गाव, कक्केरी नावाचं तळं आणि कक्केरी नावाची विहीर त्या ठिकाणी आहे. त्यांची समाधी आहे. तिथं वीरगळ आहे. म्हणजे शरण कक्कया वीर झाले म्हणून त्यांच्या नावानं वीरगळ त्या ठिकाणी कोरलेली आहे. हा सगळा इतिहास शिलालेख आहेत तिथं कन्नड भाषेमधले. हे सगळा इतिहास आजही त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. त्याच्यानंतर कादरोळी जिथं युद्ध झालं, शरण वचन साहित्याचं रक्षण करत असताना शरण आणि बिज्जल सैनिक यांच्यामध्ये युद्ध झालं. ते कादरोळी, ते मुरगोड, ती गोडचीला आमचे मडिवाळ माचया शहीद झाले. तिथंही तुम्ही भेट देऊ शकता. आणि मग शेवटी तुम्ही उळवीला जाऊ शकता. उळवी एक महाजंगल आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, तिथं पायाला जळू लागतात. म्हणून शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही उळवीला जाऊ शकता. आणि उळवी या ठिकाणी चन्नबसवण्णांची फार मोठी समाधी आहे. त्या समाधी स्थळाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचं खूप मोठं जंगल, महाजंगल त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. जंगलामध्ये राहण्याची संधी तुम्हाला मिळेल. आणि म्हणून शरण त्या काळामध्ये झाडावर झोके बांधून राहिले आणि गुहेमध्ये लपवून ठेवलं वचन साहित्य. कदम राजांनी संरक्षण देतो म्हणून हे सगळे शरण उळवीला गेले. म्हणून त्या उळवीमध्ये तुम्हाला अत्यंत सुंदर अशा प्रकारे राहण्याची, निवासाची, दासोहाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि म्हणून तुम्ही उळवी पाहू शकता. त्या निसर्गरम्य महाजंगलामध्ये जाऊन राहू शकता आणि शरणांचा इतिहास जाणून घेऊ शकता. तिथंच आकळगवी आहे, तिथंच महामने आहे, भजन मंडप आहे, विभूती कनज आहे. हे सगळे जंगलामध्ये पायवाटेनं जाऊन हे सगळे शरणस्थळं तुम्हाला पाहता येईल. नैसर्गिक जंगलामधून आलेल्या झरण्याची, धबधब्याला तुम्हाला उन्हाळ्यामध्ये स्नान करण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. म्हणजे जे काही तुम्हाला आवडतं त्या तुमच्या आवडीनुसार हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवता येतं. म्हणून अशा प्रकारे निसर्गरम्य अशा प्रकारचं वचन साहित्याची रक्षणभूमी, वचन साहित्याचं संरक्षण भूमी आणि म्हणून वचन क्षेत्र, वचन साहित्याची संरक्षण भूमी असलेली आमची उळवी, हा उळवीचा इतिहास आपण समजून घेऊया आणि उळवीला जाण्याचा आपण प्रयत्न करूया. म्हणून त्याच्यानंतर उळवीच्या पुढे जर आपण गेलात
तर आपण मुरुडेश्वर म्हणून एक समुद्र किनारा, ज्यांना आपल्याला समुद्र पाहायचा आहे, पर्यटन करायचं आहे, तेही तुम्हाला संधी उपलब्ध आहे. जवळच मुरुडेश्वर म्हणून आहे, ते मुरुडेश्वर या ठिकाणी तुम्ही समुद्र पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही केळदीला जाऊ शकता, जी केळदी चेन्नम्मा ही एक राजवंश आहे, केळदी राजघराणं. म्हणून केळदी चेन्नम्माचा इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर ही केळदीची चेन्नम्मा, तिचा इतिहास जाणून घेण्यासाठी केळदी नावाचं एक गाव आहे आणि ती तिची राजधानी होती, पहिली राजधानी होती. केळदीमध्ये आता केळदी म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये संपूर्ण केळदी चेन्नम्माविषयक पुस्तके, केळदी राजवंशाची विषयची पुस्तके, सर्व काही अवशेष, शिलालेख, त्याचा संग्रह त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. केळदी चेन्नम्माची दुसरी राजधानी इक्केरी, जवळच इक्केरी तुम्ही पाहू शकता. तिथला राजमहाल पाहू शकता, राजवाडा पाहू शकता. आणि तिथून पुढे कवळेदुर्ग, तीर्थहळ्ळी तालुक्यामध्ये अत्यंत डोंगरावर उंच अशा प्रकारे भव्य अशा प्रकारचा किल्ला जो केळदी राजांनी बांधलेला आहे. मोठे मोठे मंदिर आहेत, शिल्प आहेत, हे सर्व. तिथला राजमहल जर तुम्ही पाहिला, उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. गेल्या वर्षी मी प्रत्यक्ष हे सगळं 15 दिवस कर्नाटकामध्ये फिरून सर्व शरणस्थळी पाहिलेले आहेत, फोटो पण टाकले होते. तर हा सगळा केळदीचा इतिहास जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण केळदीला गेलं पाहिजे. इक्केरी ही त्यांची दुसरी राजधानी, कवळेदुर्ग ही त्यांची तिसरी राजधानी. अत्यंत मोठा अशा प्रकारचा तो किल्ला आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं तुंगभद्रेचं सर्व दर्शन तुम्हाला त्या किल्ल्यावरून पाहता येईल. सगळीकडं झाडी आणि जंगल आणि त्याच्यामध्ये हा किल्ला उंच डोंगरावर बांधलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि शिवप्पा पॅलेस, शिवप्पानी जो बांधलेला भव्य किल्ला आहे ते म्हणजे बिदनूरचा भव्य किल्ला तुम्ही पाहू शकता. म्हणजे केळदी राजवंशाची 4 राजधान्या होत्या, एक केळदी, इक्केरी, कवळीदुर्ग आणि बिदनूर. हे 4ही किल्ले, राजवाडे, राजमहल, हे सगळे तुम्हाला पाहण्यासाठी जवळजवळ आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्ही जाऊ शकता उडुतडी, जी आमची बसव कल्याणला आमची उडुतडीची आमची अक्क महादेवी बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आली. ती आमची उडुतडीची आमची अक्क महादेवी. तो कौशिक राजाचा राजवाडा, त्याचे राजवाड्याचे अवशेष, खंदक, आत सुंदर अशा प्रकारे अक्क महादेवीची कुटी आहे, अक्क महादेवीचा पुतळा आहे, मूर्ती आहे आणि अक्क महादेवीचं स्मारक, जे अक्क महादेवीचं गाव, जे अक्क महादेवी उडुतडीवरून बसव कल्याणला आली, तो अक्क महादेवीचा इतिहास जर आम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आपण उडुतडीला गेलं पाहिजे. आणि ही उडुतडी आपण पाहू शकता. तिथून हिरेजेबूर म्हणून आहे, जिथं आमची सत्यक्का, जी झाडलोट करणारी सत्यक्का, झाडणारी जी आमची सत्यक्का आहे, ही आमची सत्यक्का ही हिरेजेंबूरमध्ये तिचं स्मारक आहे. तिथे तिचं गाव आहे, तिचं स्मारक आहे, जवळ तुम्ही ते पाहू शकता. बनवाशी पाहू शकता, जे अल्लम प्रभूंच्या जीवनाशी संबंधित ही बनवाशी आहे. तिथं अनेक ऐतिहासिक अवशेष आहेत, ते तुम्ही पाहू शकता. शिवमोग्याला तुम्ही जाऊ शकता, जिथं शिवप्पा पॅलेस, जे केळदी राजा शिवप्पानी बांधलेला खूप मोठा असा पॅलेस, राजवाडा आहे. तुम्ही ते एकदा राजवाडा पहा, तिथं मोठा त्यांचा पुतळा आहे. हे सर्व तुम्ही पाहू शकता शिवमोग्यामध्ये. आणि तिथून तुम्ही पुढे जाऊ शकता सोंद्याला. सोंदा कुठं आहे तर सोंदा हे शिवमोग्याच्या पुढं आहे. काय आहे सोंदा तर बेलवडीची मल्लम्मा, ही बेलवडीच्या मल्लम्माचं माहेर आहे. म्हणजे सोंदा हे एक लिंगायत राजघराणं होतं आणि म्हणून आरसप्पा नायक यांनी त्या ठिकाणी सोंद्याची राजघराण्याची त्या ठिकाणी स्थापना केली. आणि मग अशा प्रकारे हा सोंदा माहेर असलेलं आमच्या बेलवडी मल्लम्माचं, तिथं सुद्धा जंगलामध्ये एक मोठा राजवाडा भग्नावशेषमध्ये एका नदीच्या किनारी आहे. तिथं 7 तोफा आजही त्या जंगलामध्ये पडून आहेत. अलग लक्षामध्ये त्या तोफा हे लिंगायतांच्या राजघराण्यामधल्या त्या सर्व राजांनी संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. तिथं मोठं राजसिंहासन आहे आजही जंगलामध्ये. तुम्हाला खूप जंगलामध्ये अंतर चालून तुम्हाला तो राजवाडा तुम्हाला पाहता येईल, ते तोफा पाहता येईल. म्हणून हे एक सोंदा नावाचं लिंगायत राजघराण्याचा जो राजवंश आहे, त्याचं जे राजघराणं आहे ते तुम्हाला तिथं पाहता येईल. अशा प्रकारे सोंदा तुम्हाला पाहता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला चित्रदुर्गकडे जवळ जाता येईल. चित्रदुर्ग हा एक फार मोठा बसवण्णांच्या विचाराचा प्रसार करणारा एक मोठा मठ आहे, जो किल्ल्यासारखा मठ आहे, ते तुम्हाला पाहता येईल. तुमकूरचा जो मठ आहे, जिथं शिक्षण संस्था 10,000 विद्यार्थी त्या ठिकाणी निवासी विनामूल्य शिक्षण घेतात आणि 10,000 विद्यार्थ्यांना दररोज त्या ठिकाणी जेवणासह विनामूल्य शिक्षण देण्याचं काम हा तुमकूरचा मठ करतो आहे. आणि म्हणून एक चांगलं अशा प्रकारचा आदर्श, अशा प्रकारचं कार्य करणारा हा मठ तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. इलकलचा मठ त्या ठिकाणी जवळच पुढे संगमच्या जवळ आहे, तो पाहता येईल. त्याच्यानंतर हम्पी, जे विजयनगरचं जे साम्राज्य आहे
तिथली शिल्पकला ही हम्पी विजयनगर साम्राज्याची राजधानी तुम्हाला पाहता येईल. ऐहोळे, पट्टलकल, बदामी हे मंदिरांचा शिल्प समूह त्या ठिकाणी अत्यंत सुंदर आहे, जो कुडल संगमच्या जवळ आहे, ते तुम्हाला पाहता येईल. तिथले ऐतिहासिक अवशेष, ऐतिहासिक शिल्पे, तिथले ही पूर्ण शिलालेख तुम्हाला जाणून घेता येईल. बळीगावी म्हणून थोडं विसरलं, ते आलम प्रभूंचं तिथं जन्मस्थळ आहे उडगणीच्या जवळ, ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. आणि त्याच्यानंतर उडगणीच्या जवळच तरीकेरे, जे अक्क नागम्मा उळवी मरणं, उळवीमध्ये त्यांना त्रास व्हायला लागला आणि म्हणून अक्क नागम्माला शरण बांधवांनी सोबत घेतलं आणि सांगितलं तुम्ही इथं राहू नका, तुमच्या जीवाला इथं धोका आहे, म्हणून आमची अक्क नागम्मा उळवीवरनं तरीकेरीला गेल्या आणि तरीकेरीमध्ये त्यांनी काही दिवस राहिलं आणि चिक्कमगळूर तालुक्यामध्ये शिवमोग्याच्या जवळ त्या ठिकाणी अक्क नागम्माची तुंगा नदीकाठी समाधी आहे. बघा, अक्क नागम्माचा इतिहास, बसवण्णांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, पण अक्क नागम्माची समाधी कुठं आहे? अक्क नागम्माची समाधी चिक्कमगळूरच्या जवळ, शिवमोग्याच्या जवळ एका तरीकेरे गावामध्ये तुंगा नदीच्या काठी अक्क नागम्माची समाधी आहे. अक्क नागम्माच्या सोबत असणारे नुलिये चंदय्या, जी बसव कल्याणमध्ये त्यांची गवी आहे, हे नुलिये चंदय्या दोरी वळायचं काम करत होते, म्हणून नंदी नावाचं गाव आहे, त्या नंदी गावामध्ये त्यांचं स्मारक आहे. ते ज्या झाडाखाली दोरी वळत बसायचे, ते झाड आजही त्या ठिकाणी, त्या झाडाखाली त्यांची ते स्मारक म्हणून त्या ठिकाणी उभं केलेलं आहे, म्हणून ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तरीकेरी, नंदीगाव, उडगणी, तडगणी हे सगळे शरणस्थळं आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. आणि हे शरण त्या ठिकाणी त्यांनी मोठा इतिहास घडवलेला आहे, मोठा पराक्रम घडवलेला आहे, म्हणून हे आपण पाहण्यासाठी आपण तिथं गेलं पाहिजे. हा सगळा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. सुट्ट्यांमध्ये आपण गेलं पाहिजे, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, ज्यांना वर्षभर सुट्ट्या आहेत त्यांनी त्यांचं नियोजन करून आपण हे सगळे शरणस्थळं जाऊन पाहू शकता. तिथं गेल्यानंतर काही अडचण येणार नाही. तुम्हाला तिथं राहण्याची व्यवस्था आहे, तिथं दासोहाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणून हे सर्व इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपण या शरणस्थळांना भेटी देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर कुडल संगम झालं, त्यानंतर आळते डोंगर झालं. आता मी येणार आहे ऐतिहासिक बसव कल्याणकडे, जे आपल्या बसव कल्याण लातूरहून केवळ 100 किलोमीटर अंतरावर हे बसव कल्याण आहे. शरण बांधवांनो, बसव कल्याणमध्ये 36 वर्ष बसवण्णांनी अनुभव मंडप चालवलेला आहे आणि या 36 वर्षाच्या नित्य अनुभव मंडपाच्या माध्यमातूनच ही चळवळ पूर्ण दक्षिण भारतामध्ये पसरलेली आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की हे काम किती दिवस चाललेलं आहे? हे 4-2 वर्ष काम चाललेलं नाही आहे, 5-10 वर्ष काम चाललेलं नाही आहे, 30-35 वर्ष नित्य निरंतरपणे अनुभव मंडप चाललेला आहे. म्हणून त्याची ख्याती पसरत पसरत संपूर्ण भारताच्या बाहेरून सुद्धा हे सगळे शरण बांधव बसव कल्याणला आलेले आहेत. त्यावेळेस काही मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, व्हॉट्सॲप नव्हतं, काही नसताना मोबाईल न करता हे सगळे शरण बांधव बसवण्णांच्या विचाराची, अनुभव मंडपची ख्याती ऐकून ते बसव कल्याणला आले आणि बसव कल्याणला येऊन त्यांनी हा सगळा इतिहास जाणून घेतला. म्हणून ऐतिहासिक बसव कल्याण आणि म्हणून बसव कल्याण हे लातूरच्या अगदी जवळ आहे. आज तालुका आहे कर्नाटकामध्ये, बिदर जिल्ह्यामध्ये बसव कल्याण नावाचा तालुका जरी असला तरी 12व्या शतकामध्ये दक्षिण भारतातली चालुक्यांचं सर्वात मोठं राज्य, सर्वात मोठी राजगादी, राजधानीचं ते शहर होतं. त्याच्या अगोदर गुलबर्गा जिल्ह्यामध्ये सेडम च्या जवळ मलखेड नावाचं एक राजधानी होती. तिथं आजही मोठा किल्ला आहे राष्ट्रकूटांचा आणि ती राष्ट्रकूटांची राजधानी त्या चालुक्यांनी बळकावली आणि चालुक्यांनी ती राजधानी मलखेडची राजधानी बसव कल्याणला आली इसवी सनाच्या 10व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. म्हणजे 10व्या शतकामध्ये हा किल्ला बांधला. आता तुम्ही हा राजा बिज्जलाचा किल्ला, बसव कल्याणचा किल्ला, म्हणून कल्याणचं नाव अगोदर कल्याण पट्टण होतं, किल्ले कल्याण, कसबा कल्याण, आणि 1967ला बसवण्णांची कर्मभूमी म्हणून कल्याण पट्टण, किल्ले कल्याणचं आता झालेलं आहे बसव कल्याण. ज्या बसवण्णांनी तिथं आपली समग्र समाज क्रांती केली, त्यांची ती कर्मभूमी होती, म्हणून त्याचं नाव आहे आता ऐतिहासिक बसव कल्याण. आणि ऐतिहासिक बसव कल्याण हे 3 राज्यांच्या सीमेवर आहे. बघा, पलीकडं तेलंगणा, तिकडं कर्नाटक, उत्तर कर्नाटक आणि इकडं आपला महाराष्ट्र, म्हणून 3 राज्यांच्या सीमेवर हे असल्यामुळं या बसव कल्याणच्या क्रांतीचे धुमारे, बसव कल्याणच्या क्रांतीच्या विचाराचे धुमारे या 3 राज्यामध्ये तुम्हाला पसरलेले दिसतील. याचा साधा इतिहास आहे. बरेच लोक म्हणतात की लिंगायत समाजाचा आणि बसवण्णांचा काय संबंध आहे? अरे हा इतिहासच आहे ना बाबा. ज्याला कोणाला अभ्यास करायचे त्यांनी ह्या बसव कल्याणच्या भोवतीच्या 300 किलोमीटरचा अभ्यास करा. शरण लोक, शरणार्थ म्हणणारे लोक हे बसव कल्याणच्या भोवती
आलं का लक्षामध्ये? कर्नाटकामध्ये तुम्ही जर दक्षिण कर्नाटकामध्ये गेलात तर हा समाज कमी आहे. उत्तर कर्नाटकामध्येच हा समाज जास्त का आहे? धारवाड गुलबर्गा भागामध्ये जास्त काय? कारण शरण लोक हे सगळं प्रसार करत करत ते उळवीपर्यंत गेलेले होते. आणि म्हणून महाराष्ट्राचा जर विचार केला तर बसव कल्याणला लागून कर्नाटकाला लागून असलेल्या जिल्ह्यामध्ये हा समाज जास्त आहे. तेलंगणाचा जरी विचार केला तर तुम्ही झैराबाद, हैदराबाद, महबूबनगर या भागामध्ये म्हणजे कर्नाटकाला लागून असलेल्या भागामध्ये हा समाज जास्त आहे. म्हणजे बसवादी शरण बसव कल्याणच्या भोवती जेवढं त्यांनी काम केलं त्या भूभागामध्ये या शरण बांधवांची संख्या जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून आपल्याला बसव कल्याण हे आपल्या या विचाराच्या निर्मितीचं केंद्र म्हणून अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून त्या ऐतिहासिक बसव कल्याणची भूमी, शरणभूमी, वचनभूमी, अनुभव मंटपची भूमी, ज्ञानाची भूमी, क्रांतीची भूमी म्हणून आपण बसव कल्याणला गेलं पाहिजे. बसव कल्याणची माती ही विभूती म्हणून भाळी लावावी एवढं बसव कल्याणचं महत्त्व आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या बसव कल्याणच्या संदर्भामध्ये 36 वर्षी मी आपल्याला सांगितलं की ते अनुभव मंडप चालत होता. असं वर्णन आहे वचन साहित्यामध्ये की 48 योजन बसव कल्याणचं त्या काळामध्ये विस्तार होता. बघा, म्हणजे 48 योजन म्हणजे त्या काळामध्ये ते मोजमाप होतं. त्या 48 योजन अंतरामध्ये बसव कल्याणची राजधानी विस्तारलेली होती. बरेच लोक म्हणतात अहो बसव कल्याणला 770 शरण आले आणि शरणांचे घरं कुठं आहेत? अहो शरणांनी बसव कल्याणच्या भूमीवर घरं बांधली नाहीत, तुमच्या आमच्या घरामध्ये मनामध्ये त्यांनी घरं बांधलेली आहेत. आलं का लक्षामध्ये? म्हणून अशा प्रकारे शरणांनी तिथं राहिले. साध्या साध्या भाग त्यांना वाटून दिले होते, त्या भागामध्ये ते राहिले आणि शरण साहित्य आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून ते आजपर्यंत आपल्या मनामध्ये घर करून आहेत. म्हणून त्यांच्यावर आपल्याला शरणगाथा कार्यक्रम ठेवावा लागतो, व्याख्यान ठेवावं लागतं. आपल्यावर कोणी व्याख्यान ठेवत नाहीत कारण आपण तशा पद्धतीचं समाजासाठी आपण जगत नाहीये, पण त्यांनी अख्खं आयुष्य समाजासाठी जगले म्हणून त्यांचा इतिहास लिहिला गेला. म्हणून त्यांच्यावर या ठिकाणी आपण सर्व प्रकारची माहिती आपण घेत आहोत. त्यांचं साहित्य, त्यांचं जगणं, त्यांचं जीवन, त्यांचे आचार विचार संस्कार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून शरणांचे आपण वारसदार आहोत. 12चं उलटं जर 21वं केलं तर 900 वर्षांनी शरण साहित्यामध्ये लिहून ठेवलं आहे आमचे वारसदार पुन्हा जन्माला येतील, पुन्हा व्याख्यानं देतील, पुन्हा साहित्य लिहितील, पुन्हा वाचतील, बोलतील, ऐकतील. हे शरणांचे आपण वारसदार आहोत. म्हणून तुम्ही आम्ही हे सर्व काम करत आहोत. आणि ही शरणांची भूमी, हे शरणांचं कार्य हे बसव कल्याणच्या भूमीमध्ये घडून आलेलं आहे. म्हणून बसव कल्याण आपल्यासाठी अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारची ती भूमी आहे. म्हणून तुम्ही एकदा बसव कल्याणला जावा आणि बसव कल्याण एक दिवस, किमान एक दिवस तुम्ही बसव कल्याण पाहायला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. एक दिवस, संपूर्ण एक दिवस तुम्हाला बसव कल्याणमध्ये. आता मी बसव कल्याणमध्ये तुम्हाला काय पाहायचं हे सांगणार आहे. मी बसव कल्याणचं महत्त्व तुम्हाला सांगितलं की सगळ्या शरणस्थळांमध्ये बसव कल्याण अत्यंत महत्त्वाचं शरणस्थळ आहे. कारण तिथं ही सगळी क्रांती घडून आलेली आहे. तिथं बिजलाचा राजवाडा आहे जे 10व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये तो चालुक्यांनी बांधलेला आहे. तो राजवाडा तुम्हाला पाहता येईल. ज्या राजवाड्यामध्ये बसवांना घोड्यावर बसून तिथं त्या राजवाड्यामध्ये जायचे, तो राजवाडा आजही तो किल्ला तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. त्याचे आजही चांगल्या सुस्थितीमध्ये अशा प्रकारचा तो किल्ला आजही त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. किल्ल्याच्या बाजूला म्युझियम आहे. बसव कल्याण आणि परिसरामध्ये जे काही प्राच्यावशेष मूर्ती सापडले आहेत त्याचा संग्रह त्या ठिकाणी केलेला आहे ते तुम्हाला पाहता येईल. एक परुष कट्टा म्हणून बसव कल्याणमध्ये आहे. कारण तिथं बसवांना प्रत्यक्ष शरणांना दासोह द्यायचे. म्हणून दासोह, ज्या ओट्यावर बसून दासोह चालायचा, बघा कंटिन्यू सातत्यानं दासोह केला जायचा, ते दासोह ज्या स्थळी चालायचा म्हणजे अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचा परुष कट्टा आजही बसव कल्याणमध्ये आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर महात्मा बसवण्णांचं मंदिर आहे. बसवण्णांच्या लिंगायकानंतर कल्याण क्रांतीच्या नंतर लगेचच तिथं बसवण्णांची मूर्ती त्या काळामध्ये स्थापन केली असं इतिहासामध्ये उल्लेख आहे. म्हणून बसवण्णांचं मंदिर तुम्ही तिथं पाहू शकता. त्याच्या समोरच आपल्याला त्या ठिकाणी बुक स्टॉल आहे, पुस्तकं खरेदी करू शकता. त्याच्या बाजूला दासोह भवन आहे. म्हणजे ज्ञानाच्या भुकेसाठी बुक स्टॉल आहे, पोटाच्या भुकेसाठी दासोह भवन आहे. दोन्ही भुका भागवण्यास म्हणून त्या बसव कल्याणच्या मंदिराच्या जवळ तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथंच तुम्ही यात्री निवास आहे, मुक्काम करायचं असेल तर जवळच्या बाजूलाच यात्री निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्या बाजूला थेर मैदान आहे. तिथं बसवण्णांचा थेर रथ ओढला जातो. थेर मैदानामध्ये सर्वात मोठं जे बसव मंटप आहे, जे कुडल संगमला 5000, परंतु बसव कल्याणमध्ये 7000 लोक एकाच वेळी बसून कार्यक्रम ऐकू शकतात. एवढं भव्य बसव मंटप. तुम्ही ते बसव मंटप सभाभवन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बसव कल्याणमध्ये खरंच 20 कोटी रुपये, साधी गोष्ट नाही आहे, 20 कोटी रुपये खर्च करून ते सभाभवन त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही इमारती उभ्या केल्यात,
सभाभवन उभे केले, पण माणसं कधी उभे राहतील बसवेश्वरांच्या विचाराचे, बसवण्णांच्या विचाराचे? जर माणसं आणि शरण नुसते इमारती उभ्या केल्या, तिथं जाणारे लोक नसतील, पाहणारे लोक नसतील, त्याचा इतिहास जाणून घेणारे लोक असतील, तर इमारती बांधून काय फायदा? म्हणून आमचं म्हणणं आहे की व्याख्यानाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून बसवण्णांच्या विचाराचे लोक घराघरामध्ये तयार झाले पाहिजेत, शरण तयार झाले पाहिजेत. आणि हे शरण मग आपला इतिहासाचा वेध घेण्यासाठी, इतिहास समजून घेण्यासाठी मग ते बसव कल्याणला जातील आणि बसव कल्याणचा ऐतिहासिक जे काही अवशेष आहेत, जे काही इतिहास आहेत, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला शिवदासीमय्याचं स्मृतिस्थळ पाहता येईल. त्या शिवदासीमय्याच्या स्मृतिस्थळामध्ये सर, शिवदासीमय्या हे टेलरिंगचं काम करत होते. त्यांची इंच पट्टी आणि कात्री बघा, साधा उद्देश नाही, एका भिंतीवर एका दगडामध्ये इंच पट्टी आणि कात्री आजही तुम्हाला त्या शरणाचं कायक तुम्हाला पाहता येईल. म्हणजे कायकाचं ते शिल्प त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. दासीमय्या गदगी आहे, सभाभवन आहे. त्याच्यानंतर अल्लमप्रभू गदगी आहे, अल्लमप्रभूचं स्मृतिस्थळ अत्यंत महत्त्वाचं आहे. माचीदेव, मडिवाळ माचीदेव जिथं कपडे धुवायचे ते तळं, ते माचीदेव होंड बसव कल्याण विकास प्राधिकरणाने ह्या सगळ्या इमारती बांधून तिथं सर्व विकसित केलेलं आहे. धर्मशाळा आहे, त्रिपुरांतक तळं आहे, नुलिये चंदय्याची गव आहे. नुलिये चंदय्या हे दोरी वळण्याचं काय करायचं, त्यांची एक सुंदर अशी गवी आहे. निसर्गरम्य परिसरामध्ये ती गवी आहे. त्रिपुरांतक तळं आहे, अंबिगर चौडय्याची गवी आहे. बसव महामणे जे माताजींनी 32 एकर जागेवर तिथं बसव मणे महामणे स्थापन केलेलं आहे. तिथं पुस्तकालय आहे. 108 फूट उंचीची महात्मा बसवण्णांची मूर्ती आहे. त्याच्या बाजूला येळेहुटीची शिक्षा दिली, त्याचं शिल्प अत्यंत सुंदर, हत्ती ओढायला लागलेल्या पाठीमागं शिलवंत, हरळया आणि त्या ठिकाणी मधुवया त्यांना ओढल शिक्षा देण्याचं जे काही येळेहुटे शिक्षा दृश्य आहे, त्याचं शिल्प आता उभं केलेलं आहे. त्यानंतर डोंगराला पोखरून आत गवीज केलेल्या आहेत. शरणींच्या गुहा तुम्हाला पाहता येईल, त्यांचे शिल्प त्या ठिकाणी पाहता येईल. येळेहुटे शिक्षा दृश्य तुम्हाला पाहता येईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी बसव कल्याणमध्ये नवीन अनुभव मंटपामध्ये तुम्हाला आता त्या ठिकाणी हरळ्या दिब्ब पाहता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला नवीन अनुभव मंटपामध्ये विविध शरणांचे चित्र प्रदर्शन पाहता येतील. त्यानंतर चन्न बसव पट्टदेवराव आणि जयेश पटेल यांचे पुतळे त्या ठिकाणी पुतळे उभे केलेले आहेत, त्यांनी योगदान दिलं. तिथंही शरणांना राहण्याची, दासवाची व्यवस्था अत्यंत सुंदर अशा कडुनिंबाच्या वृक्षाचं बन, बिल्व वन, तिथंही गवीज आहेत छोट्या छोट्या. ते नवीन अनुभव मंटप परिसर तुम्हाला पाहता येईल. बंदवर उणी जिथं अक्क महादेवी आली तिथं स्वागत झालं, ते बंदवर ओणी निसर्गरम्य अशा परिसरामधली ती बंदवर ओणी तुम्हाला पाहता येईल. तुम्ही बंदवर ओणीला एकदा भेट द्या, तिथला इतिहास जाणून घ्या. किती सुंदर झाडीमध्ये, अत्यंत गर्द झाडीमध्ये लपलेलं हे बंदवर ओणी आणि तिथून वाहणारा झरा, झरणा आणि हे सगळं तुम्हाला बंदवर ओणी तुम्हाला पाहता येईल. बंदवर म्हणजे येणाऱ्या अभ्यागत शरणांचं स्वागत स्थळ तुम्हाला पाहता येईल. आणि बसव कल्याणच्या भोवती असलेला मोळकेरा, मुळगे मारय्यांची तिथं समाधी आहे. तौलूरला शरण कक्के यांचं स्मृतिस्थळ आहे. बेलूरला उर्लिंग पेद्दीचं स्मृतिस्थळ आहे. घाट बारोळला शरण दाशीमय्याचं स्मृतिस्थळ आहे. भालकीला चन्नबसव आश्रम कुंभार गुंडे यांची समाधी हिरेमठ संस्थान आहे. आणि बसव तीर्थ म्हणून हुमनाबाद जवळ आहे. बसवांना पुढे संगमला जाताना जिथं पाणी पिले होते ते ऐतिहासिक अशा प्रकारचं बसव तीर्थ नावाचं गावच, म्हणजे एक स्मारकच त्या ठिकाणी बसव तीर्थ आहे. मोरंबीला हडपद अप्पण्णाची गवी आहे. धुप्पद महागावला त्या ठिकाणी शरणी गोगवेची स्मृतिस्थळ आहे. त्याच्यानंतर मोरंबीला हडपद अप्पण्णांचं स्मृतिस्थळ आहे. रेकुळगीला बहुरूपी चौडया, हे बसव कल्याणच्या बाजूचे सांगतोय 30 किलोमीटर अंतरावर. रेकुळगीला बहुरूपी चौडयांचं स्मृतिस्थळ आहे. गडंतीला मुग्ध संगयाची खूप मोठी जमिनीमध्ये कोरलेली गुहा आहे. त्याच्यानंतर हरळयाचं कुंड आहे. जे शरण हरळया त्यांचं ते हरळयाचं कुंड आहे, तिथं ते कायक करायचे. अलकलक्षामध्ये हरळया जिथं कायक करायचे त्यांचं स्मृतिस्थळ महामार्गाच्या बाजूला हरळया म्हणून त्या ठिकाणी आहे. काही लोकांचं म्हणणं हरळयाला त्या ठिकाणी येरळहुट्या शिक्षा दिल्यानंतर हरळयाचे शरीराचे तुकडे जे आहेत ते तिथं हळीला घेऊन गेले आणि तिथं त्यांना अंत्यसंस्कार करण्यात आला. ती हळी हरळयाच्या नावानं गाव असलेलं आहे. हळी, ती हळी तुम्ही पाहू शकता. इल्ला शरण बोमय्याची गुढी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर घाट हिप्पळगा शरण रामलिंगेश्वराची शरणाची गुढी पाहू शकता. हंदराळा शरण घट्टीवाळयाची गवी आहे, ते तुम्ही पाहू शकता. राजेश्वरला शरण बाची कायक बसवप्पाची त्या ठिकाणी गवी आहे. हुलसूरला लद्देश सोमण्णाचं स्मृतिस्थळ आहे. चिडगुप्प्याला मडिवाळेश्वर हा एक शरण होता, त्याचं स्मृतिस्थळ आहे. त्याच्यानंतर बेंबळखेड्याला दशमुख शरण हा एक शरण होता, त्याचं स्मृतिस्थळ आहे. घाटबारोळा शंकर दाशीमय्याची गवी आहे. मोरखंडीला सिद्धरामेश्वरांचं स्मृतिस्थळ आहे. लद्दीगावला शरण सोमय्याचं स्मृतिस्थळ आहे. दुबळगणीला शरण जडेश्वर लिंग यांच्या या शरणाचं स्मृतिस्थळ आहे. हळेखेडला किन्नरी ब्रह्मय्याचं स्मृतिस्थळ आहे. शिवपूरला सुद्धा
बसवादी शरणांचे प्राचीन अवशेष त्या ठिकाणी आहेत. नारायणपूरला गुप्त मंचनाचं स्मृतीस्थळ शरणाचं स्मृतीस्थळ आहे. तर बेट बालकुंदा आपल्या निलंग्याच्या पुढे गेल्यानंतर एका डोंगरावर बसवण्णांचं मंदिर, बसवण्णांचा मुलगा, त्या ठिकाणी बालसंगयाचं स्मृतीस्थळ, त्याच्या पावलाची ठसे याचा एक दगड त्या ठिकाणी शिल्प कोरलेलं आहे. आणि तिथं गोल गोल खड्डे खोदून त्या ठिकाणी बसवादी शरणांचा तात्पुरता अनुभव मंडप केलेला होता. ते बेट बालकुंदा, खरं तर ते भेट बालकुंदा आहे. सगळ्या शरणांची तिथं भेट झाली होती म्हणून ते भेट बालकुंदा बसवण्णांचं स्मृतीस्थळ. तिथं श्रावणामध्ये दासो असतो आणि वर त्या ठिकाणी खपराळ म्हणून आहे. म्हणजे इतके शरण तिथं आले होते. जेवण केल्यानंतर ते जे खपराळ म्हणजे ताटं वगैरे टाकून दिल्यानंतर मातीचे अगोदर ताटं होते ते टाकून दिलं तर त्याचं नाव खपराळ आहे. आणि गंजी केरी म्हणून तिथं आहे. गंजी केरी म्हणजे भाताची गंजी वाहून जाऊन तिथं एक गंजीचं तळच साचलं, म्हणजे गंजीचं तळ्यासारखं पाणी साचलं. एवढं मोठं एक गंजीकिरी म्हणून त्या ठिकाणी स्थळ आहे. आणि ते 900 वर्षापासून लोक त्याला म्हणत आलेले आहेत. म्हणजे गंजीकिरी, खपराळ, त्याच्यानंतर वर त्याचे अवशेष, बसवण्णांचं गवीज, हे सगळं या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्ही बेट बालकुंद्याला सुद्धा भेट देऊ शकता आणि ते इतिहास जाणून घेऊ शकता. त्याच्यानंतर निलंग्या तालुक्यामध्ये देवर हल्लाळी नावाचं गाव आहे. तिथं चन्नबसवण्णा नावाचा डोंगर आहे. बघा, निलंगा तालुक्यामध्ये देवर हल्लाळीला तिथं चन्नबसवण्णा यायचे बसव कल्याणच्या जवळ आणि त्या डोंगरावर त्यांनी इष्टलिंग पूजा केली म्हणून तिथे एक गुहा आहे, एक गवी आहे. त्या गवीचं नावच आहे चन्नबसवण्णा डोंगर आणि तिथं अक्का महादेवीचं सुद्धा स्मृतीस्थळ आहे. अशा प्रकारे देवर हल्लाळी निलंगा तालुक्यामध्ये, लातूर जिल्ह्यातल्या लोकांना माहिती नाही आहे, हे थोडं जाणून घ्या. जावा, पहा. ऐतिहासिक शरणस्थळ आहे. चन्नबसवण्णांचा इतिहास सांगत ते डोंगर आजही उभा आहे. तुम्ही पहा, ऐतिहासिक आहे. अशा प्रकारचं ते शरणस्थळ आहे. त्यानंतर तुम्ही जाऊ शकता गुलबर्गा. गुलबर्ग्यामध्ये सुद्धा शरण बसवेश्वरांचं स्मृतीस्थळ आहे. त्याच्यानंतर गुलबर्ग्याच्या जवळ जे बिजनळी, शेडम तालुक्यामध्ये बिजनळी नावाचं मलखेड ही राष्ट्रकूटांची राजधानी जवळच आहे. आणि मलखेडच्या थोडं पुढे गेले की बिजनळी, तालुका शेडम, जिल्हा गुलबर्गा, कागिना नदीच्या काठी एक बिजनळी नावाचं गाव आहे. आणि तिथं शरण हरळय्या आणि कल्याणम्मा यांनी जे आपल्या मांडीचे चामडे काढून जे बसवण्यासाठी जे काही पादत्राणं बनवलं होतं ते पादत्रणे आजही तिथं सांभाळून ठेवलेले आहेत. आणि ती पादत्राणाचं एक स्मारकच, हरळय्याचं स्मारकच त्या बिजनळीमध्ये आहे. तुम्ही सरळ गुलबर्ग्याला जाऊ शकता, गुलबर्ग्याहून शेडमला जाऊ शकता आणि शेडमवरनं सरळ तुम्ही बिजनळीला जाऊ शकता. आणि तिथंही तुम्हाला राहण्याची, दासोवाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथंही खूप छान अशा प्रकारचं, ऐतिहासिक अशा प्रकारचं स्मारक 900 वर्षापासून त्या पादत्राणाचं जतन करून त्याच्यावर मंदिर, त्याच्यावर स्मारक, मंदिर म्हणता येणार नाही, त्याच्यावर स्मारक बांधलेलं आहे. ते बिजनळी तुम्ही जाऊन पाहू शकता. अशा प्रकारे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा या सर्व परिसरांमध्ये हे ऐतिहासिक अशा प्रकारचा शरणांचा इतिहास सांगत हे स्मारके, शिलालेख, अलग लक्षामध्ये हे सर्व आजही आपला इतिहास सांगत उभे आहेत. त्याला जाणून घ्या, समजून घ्या, त्यांना प्रश्न विचारा, ते तुमच्याशी बोलतील. पण तुमच्याकडे जिज्ञासा पाहिजे की आपण आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे, संस्कृती जाणून घेतली पाहिजे. किमान पर्यटन म्हणून आपण तिथं गेलं पाहिजे. किमान आनंद आणि सुखी राहण्यासाठी, किमान एक आनंद मिळवण्यासाठी आपण ह्या सगळ्या शरणस्थळांना गेलं पाहिजे. आता मी माझ्या व्याख्यानाच्या शेवटच्या समारोपाकडे येत आहे. 1 तास होत आलेला आहे. जे श्रीशैलम आहे, श्रीशैलम हे सुद्धा शरणस्थळ आहे. शरण बांधवांनो, कल्याणची क्रांती झाल्यानंतर काही शरण उळवीला गेले वचन साहित्य घेऊन, काही शरण दक्षिण कर्नाटकामध्ये, उत्तर कर्नाटकामध्ये गेले, काही शरण महाराष्ट्रामध्ये आले आणि काही शरण अक्क महादेवी, अल्लम प्रभू यांच्यासोबत बरेच शरण, आता त्यांचा उल्लेख नाही अलग लक्षामध्ये, त्या इतिहासामध्ये त्यांचे नावं नाहीत, परंतु हे सगळे शरण अक्क महादेवी आणि अल्लम प्रभू यांच्यासोबत कुठं गेले? श्रीशैलमला गेले. आणि या श्रीशैलमच्या डोंगरावर तिथं गेल्यानंतर यांनी तिथं काही दिवस निवास केला. त्याच्या सत्यवचनांच्या सत्यप्रती केल्या. सगळेच काही वचनं उडवीला गेले, काही वचन साहित्य घेऊन हे स्वतःही गेले होते या भागामध्ये, तेलंगणामध्ये. म्हणून तेलंगणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर हा समाज आहे. गावोगावी त्या ठिकाणी बसव पुराण वाचलं जातं. आणि म्हणून तेलंगणामधल्या त्या पालकुर्तीच्या सोमनाथ आणि बसवण्यावरती बसव पुराण लिहिलं. कसं तर त्यांनी कुडल बसव कल्याणवरनं हे शरण जे श्रीशैलमला गेले होते त्यांच्याकडून डायरेक्ट माहिती ऐकली. त्यांना जाऊन विचारलं काय काय, कसं कसं झालं, कसं कसं घडलं, नेमकं काय काय झालेलं आहे. आणि हे सगळी माहिती त्यांनी मग त्या पुराणामध्ये लिहून ठेवलेली आहे. अशा प्रकारे श्रीशैलम या ठिकाणी अक्क महादेवीचं ती पाताळगंगा, त्या पाताळगंगेच्या पाण्यातून तुम्हाला अक्क महादेवी गुहेकडे जावं लागतं. कदळी बनामध्ये अक्क महादेवीची गवी आहे.
अल्लम प्रभूची गवी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. त्याच्यानंतर हैदराबादमध्ये जियागुडा या ठिकाणी बसव मंडप आहे आणि हैदराबादमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हा समाज आहे. हैदराबादमध्ये सुद्धा प्रत्येक नगरामध्ये आता नव्यानं बसव मंडप व्हायला लागले. फार मोठी बसव जयंती होते हैदराबादमध्ये. खूप अशा प्रकारे त्या ठिकाणी महाविद्यालय आहेत, बोर्डिंग आहे, लिंगायत बोर्डिंग आहे. हैदराबादमध्ये सुद्धा तुम्हाला गेलात तर ह्याची जर माहिती घेतली तर तुम्हाला तिथं राहण्याची, निवासाची, दासवाची व्यवस्था हैदराबाद शहरामध्ये सुद्धा होऊ शकते. कॉलनीमध्ये, गल्लीमध्ये आता बऱ्याच ठिकाणी बसव मंडप सुद्धा उभारले जात आहेत हैदराबादमध्ये. म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळा. आता मी तुम्हाला गोव्याच्या संदर्भातली माहिती सांगतो. मी 3 वर्षापूर्वी गोव्यामध्ये मुद्दाम आम्ही गेलो होतो. मग गोव्यामध्ये गेल्यानंतर मी रस्त्यानं जात होतो तर एका दुकानावर बसवण्णांचा फोटोचं एक बॅनर मला दिसलं, एक पॉम्पलेट दिसलं आणि मग मी हॉटेलवाल्याकडे गेलो आणि त्याला सगळी माहिती विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की 1 लाख लिंगायत समाज गोव्यामध्ये आहे आणि तिथं बसवण्णांची अनेक मंदिरं आहेत. त्याच्यापैकी एक जुवारी नगरला 2 मजली भव्य अशा प्रकारचं बसवण्णांचं मंदिर आहे. अलग लक्षामध्ये तिथं खूप 2 दिवस बसव जयंती होते, दासोह होतो, व्याख्यानं होतात. अलग लक्षामध्ये गोव्यामध्ये खूप बसवण्णांचे 4-5 बसवण्णांची मंदिरं आहेत, बसवण्णांची देवालय आहेत, बसव जयंती होते, दासवाची व्यवस्था होते. लोक त्या ठिकाणी बसवण्णाला मानतात, लोक सगळी बसव जयंती साजरी करतात. अशा प्रकारे गोव्यामध्ये सुद्धा बसवण्णांची मंदिरं आहेत. गोव्यावर सुद्धा बसवण्णांच्या विचाराचा प्रभाव आहे. गोव्यातले कदम राजे आजही उळवीला येतात, उळवीमध्ये नतमस्तक होतात. अलग लक्षामध्ये, कारण उळवीच्या जवळ गोवा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी गोव्याच्या संदर्भातली सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे. मला असं वाटतं की जवळजवळ आणखीन बरेच शरणांचे स्मृतिस्थळं आहेत, परंतु त्याच्यावर आता आपल्याला प्रकाश टाकणं इथं शक्य नाही आहे, कारण वेळ झालेला आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की हे ऐतिहासिक बसव कल्याण नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सर्व ऐतिहासिक बसव कल्याणचा इतिहास, बसवण्णांनी केलेली सर्व क्रांती आणि बसव कल्याणच्या भोवती असलेले सर्व शरणस्थळे याची इत्थंभूत माहिती या पुस्तकामध्ये आपण दिलेली आहे. तसेच बसव कल्याणमध्ये जो 108 फुटाचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याची माहिती आणि तिथल्याच्या सर्व परिसराची माहिती या पुस्तकामध्ये आपण दिलेली आहे. गुड्डापूर, दानम्मा आणि सांगली जिल्ह्यामधील जे स्मृतिस्थळं आहेत या सर्व स्मृतिस्थळांची माहिती आपण या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये आता उपलब्ध केलेली आहे. म्हणजे अगोदर कन्नडमध्ये ही सगळी पुस्तकं कन्नडमध्ये माहिती होती, परंतु आता मराठीमध्ये माहिती नसल्यामुळं तिथं प्रत्यक्ष जाऊन तिथली माहिती घेऊन आपण हे अल्लमप्रभू डोंगर, जे आळते डोंगर जे आहे, अल्लमप्रभू ते दिसतंय तुम्हाला, तर ते आळते डोंगरावरच्या अल्लमप्रभूंचं हे स्मृतिस्थळ आहे, तेही मराठीमध्ये आणलेलं आहे. हे उळवी नावाचं पुस्तक जे आहे हे उळवीच्या माध्यमातून, या पुस्तकाच्या माध्यमातून आपण उळवी मार्गावरील सर्व शरणस्थळे आणि त्याची इत्थंभूत माहिती आपण या मराठी पुस्तकामध्ये दिलेली आहे. आपण ते वाचू शकता, माहिती घेऊ शकता. हे अक्क महादेवीचं पुस्तक जे आहे, या अक्क महादेवीच्या पुस्तकामध्ये आपण काय केलेलं आहे, उडुतडीची माहिती आहे, त्याच्यानंतर बंदवर उणीची माहिती आहे आणि श्रीशैलमच्या कदली बनाची माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपण मराठी वाचकांना दिलेली आहे. की मराठी वाचकांची समस्या आता काहीच नाही आहे, तुम्ही फक्त वाचा, साहित्य उपलब्ध आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही जाऊन पाहू शकता. हे केळदी चनमाचं पुस्तक आहे. हे केळदी चनमाच्या पुस्तकामध्ये केळदी, इकेरी, बिदनूर, तीर्थहळ्ळी, कवळेदुर्ग हे सगळे त्याचे फोटोज आहेत, सगळी माहिती आहे. तुम्ही पाहू शकता. हे सगळे शरणस्थळ. वीर मल्लम्मा ही आमची बेलवडीची मल्लम्मा, या बेलवडी मल्लम्माचं बेलवडी, तिथली गढी आणि बेलवडीच्या संदर्भातली ते धारवाडच्या जवळ असलेलं यादवाडमध्ये तिने काढलेले छत्रपती शिवरायांचं ते स्मारक आणि त्यांची ती मूर्ती कोरलेली, हे सुद्धा तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून माहिती मिळू शकते. त्यानंतर ही कुडल संगम नावाचं जे पुस्तक आहे, कुडल संगम, बसवण बागेवाडी, आलमट्टी, विजापूर, सोलापूर आणि त्या परिसरामधल्या सर्व शरणस्थळांची माहिती तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये उपलब्ध आहे. कुठं जायचं, कसं जायचं, किलोमीटर कसं आहे, कोणत्या रस्त्यानं जायचं, मार्गाचं अंतर, राहण्याची व्यवस्था, दासवाची व्यवस्था, मोबाईल नंबर, ही सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. हे बसव कल्याणच्या जवळचं जे पुस्तक आहे हे ऐतिहासिक बेट बालकुंदा, या ऐतिहासिक बेट बालकुंदेच्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला बेट बालकुंदेची ऐतिहासिक माहिती आपल्याला यामध्ये देण्यात आलेली, तेच तुम्ही सुद्धा माहिती जाणून घेऊ शकता. हे कित्तूर आणि चनम्माचं पुस्तक केवळ चनम्माचं चरित्र नाही आहे, तर याच्यामध्ये कित्तूरची माहिती, कित्तूरचे अवशेष आणि कित्तूरच्या जवळ नंदगड असेल, देशनूर असेल, बैलहोंगल असेल, उळवी असेल, याच्याबद्दलची माहिती या पुस्तकामध्ये आपण मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि शेवटचं जे पुस्तक आहे ते म्हणजे काश्मीरचे शरण. हे काश्मीरवरून जे शरण बसव कल्याणला आले, काश्मीरचा राजा मुळीगे मारया, महादेवी, बोंता देवी आणि चिक्कया, हे जे शरण आमच्या इंजिनियर कस्तुरे साहेबांनी परवा त्याच्यावर व्याख्यान दिलेलं आहे. सुंदर अशा प्रकारचं व्याख्यान सविस्तर त्यांनी दिलेलंच आहे आपल्याला. तर हे मुळीगे मारयाची जी गवी आहे ती गवी म्हणजे या ठिकाणी मोळकेरा नावाचं गाव आहे. बघा, मुळीगे मारया यांच्या नावानं मोळकेरा नावाचं गाव आजही हुमनाबादच्या जवळ, बसव कल्याणच्या जवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हे मोळकेरा
आणि मूळगे मारयाचा इतिहास आणि मूळकेऱ्यामध्ये भंडारगुत्ती नावाचं आजही स्थळ तिथं आहे. तिथं जे लाकडं ते आणून टाकायची त्या खड्ड्यामध्ये, ते खड्डा आजही आहे. तिथे विहीर आहे, त्यांची समाधी आहे, गवी आहे. हे मूळकेरा नावाचं गाव तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे आज मराठीमध्ये तुम्हाला कोणती पुस्तकं नाहीत उपलब्ध असं नाही आहे. सर्व शरणस्थळांचे मराठीमध्ये सर्व पुस्तकं आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आपलं ते वाचन करणं, आपण वाचावं. आपण हे पुस्तकांचं वाचन करावं आणि आपला इतिहास, साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आपणही त्याच्यावर एखादं पुस्तक लिहावं किंवा त्याच्यापेक्षा आपण तिथं जाऊन आपल्या ताणतणावातून, आपल्या ह्या सगळ्या कार्यबाहुल्यातून थोडं मुक्त होऊन तिथं निवांतपणे एखादा दिवस, 1-2 दिवस राहावं आणि समाधान, सुख आणि एक चित्ताची एकाग्रता जे आपण म्हणतो, शांतता म्हणतो, ते आपण घेऊ शकता. कुडल संघामध्ये 1-2 दिवस तुम्ही निश्चिंत राहू शकता. उळवीमध्ये सुंदर त्या ठिकाणी 1-2 दिवस राहू शकता. बसवकल्याणमध्ये जाऊन राहू शकता आणि एक आनंदी जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या शरणस्थळांच्या पर्यटनाची आज गरज आहे. एक तर शरणस्थळांचं पर्यटन आणि इतिहास जाणून घेणं, संस्कृती जाणून घेणं आणि आपल्या ज्ञानामध्ये भर टाकणं, असे अनेक अशा प्रकारचे उद्देश या माध्यमातून आपण पूर्ण करू शकता. मला असं वाटतं की जवळजवळ 1 तासामध्ये आपण कमीत कमी शब्दामध्ये या ऐतिहासिक शरणस्थळांची माहिती आपण सांगितलेली आहे. म्हणून चला पाहूया शरणस्थळे, अनुभवूया शरणस्थळे, जाणून घेऊया शरणस्थळे, इतिहास जाणून घेऊया, या इतिहासाशी बोलूया, तिथल्या शिल्पांशी बोलूया, तिथल्या चित्रांशी बोलूया आणि तो इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रकारचं आव्हान मी पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना करत आहे. आपण सर्वजण या व्याख्यानाला आपल्या वेळेतला वेळ काढून आपण हे व्याख्यान श्रवण केलात आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडली असेल असं मला वाटतंय. नक्कीच आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना शरणार्थी. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ.